आणि आज मंगळवार आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्यामुळे भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची ही अशी गर्दी पाहायला मिळते, कारण की आज मंगळवार आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही गर्दी। आणि या संदर्भात आणखी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, महत्त्वाचा दिवस अंगारकी चतुर्थी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर कसं गजबजलंय भाविकांनी? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आणि त्यात योगायोग म्हणजे मंगळवार पण आलाय आणि त्यामुळे सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भक्तांची लगबग, दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। लाखो भक्तांचं आणि मुंबईकरांचं आराध्य दैवत म्हणून सिद्धिविनायकाची ओळख आहे आणि याच दादरच्या प्रभादेवी येथील जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आता सध्या आपण गाभाऱ्यात पाहिलं तर बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक भक्त आलेले आहेत। योगायोग म्हणजे मंगळवार पण आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पहाटे 3 वाजता पूजा अर्चा झाली आणि त्यानंतर भक्तांसाठी हे मंदिर खुलं करून देण्यात आलं आणि पहाटेपासूनच ह्या रांगा लागलेल्या आहेत। 2-2, 3-3 किलोमीटर रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। विशेष म्हणजे आज खास आकर्षक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला पूर्णपणे झेंडूच्या फुलांची आकर्षक तोरणाई अशी झेंडूच्या फुलांची आकर्षक तोरणाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण भक्त देखील पाहतोय। विशेष म्हणजे मंदिराचा बाहेरचा जो परिसर आहे त्यांना देखील फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिर प्रशासक जे आहे त्यांनी वेळोवेळी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा व्यवस्थित दर्शन होऊ याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात या बाप्पाच्या मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा देखील करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मंदिर प्रशासनाने भक्तांना आवाहन देखील केलेलं आहे की मंदिरात येताना कुणी लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन येऊ नका आणि बाप्पाचं व्यवस्थित दर्शन घ्या। सध्या आपण बाप्पाच्या गाभाऱ्यात जर पाहिलं तर पूर्णपणे आकर्षक फुलांची सजावट केलेली पाहायला मिळते, लाइटिंग देखील पाहायला मिळते आणि भक्तांची ही गर्दी अशीच दिवसभर चालू राहणार आहे। श्रद्धा, अंगारकी आहे, मंगळवार आहे आणि या संकट चतुर्थीचा जो योगायोग आलेला आहे, मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे प्रचंड हे जे मंदिर आहे ते भक्तांनी गजबजलेलं पाहायला मिळतंय। दिवसभर अशीच भक्तांची रीघ आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची भोजन व्यवस्था असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील भक्तांना दिल्या गेलेल्या आहेत। आता सध्या जर आपण पाहिलं तर 2.5 ते 3 किलोमीटर भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात इथे पूजा देखील सुरू होणार आहे। श्रद्धा, अगदी या पूजेकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।